जो निकाल दिलेला आहे त्या निकालाची पोचलेलं नाही अशा सर्व जातींना, उपेक्षित जातींना पुढे उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी 9 ऑगस्टला सांगलीत मातंग समाजाचा विराट मोर्चा. सर्वोच्च न्यायालयानं दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती सांगली जिल्हा यांच्या वतीनं रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी क्रांती दिनानिमित्त भव्य मोर्चा आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रशांत सदामते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता सांगली बसस्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होईल. त्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, तरुण भारत स्टेडियम रोड, राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून दुपारी 2 वाजता जाहीर सभा होणार आहे. या मोर्चात आमदार अमित गोरखे, सावित्रीबाई साठे, सचिन साठे, मच्छिंद्र सकटे, शंकरभाऊ तडाखे, राजेशभाऊ धोडे, पूजाताई देडे, बाजीराव नाईक, युवराज दाखले यांच्यासह विविध पक्ष संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि सांगलीसह परिसरातील हजारो समाज बांधव सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला प्रशांत सदामते, संदीप ठोंबरे, कुलदीप देवकुळे, संदीप पाटोळे, रवी सदामते, दीपक वायदंडे, सुहास ऐवळे, अर्जुन कांबळे, कुमार वायदंडे, अर्जुन सकट, जितेंद्र हेगडे आणि अनिल सदामते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करून अनुसूचित जातींना न्याय द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. आरक्षण उपवर्गीकरण समर्थन जे कृती समिती आयोजित करून जो 9 ऑगस्टचा हा जो भव्य दिव्य मोर्चा आहे, या मोर्चाला सर्व जाती जमातीतील लोक उपस्थित राहून आपल्यावर अन्याय जो होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करण्यासाठी त्या मातंग बांधवांनी संघटित होऊन एकत्र येऊन आपल्या मागण्याच्या संदर्भात शासनाला स्पष्टीकरण द्यावं व आपल्या मागण्या मान्य करून घ्यावे. आज सांगली येथे समस्त मातंग समाजाच्या वतीनं आणि अनुसूचित जातीतील समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी क्रांती दिन आहे आणि या दिवशी आम्ही अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनामध्ये सांगलीमध्ये भव्य मोर्चा आणि सभेचं आयोजन केलेलं आहे. हा मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे स्टँड परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करून सुरुवात होईल. तो मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जाऊन महाराजांना अभिवादन करेल. तिथून तरुण भारत स्टेडियम रोड ते राजवाडा चौक आणि राजवाडा चौक ते स्टेशन चौक या इथपर्यंत आमचा तो मोर्चा येईल आणि स्टेशन चौकामध्ये मोर्चाचं रूपांतर त्या ठिकाणी आम्ही सभेमध्ये करतोय. तरी संबंध सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व मातंग समाज बांधवांना मी आपल्या माध्यमातून नम्र विनंती करतो, आव्हान करतो की या होणाऱ्या 9 ऑगस्टच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी आपल्या न्याय व हक्क अधिकारासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि हा मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे. कुठून पण घुसा पण 9 तारखेला सांगलीत दिसा अशी आम्ही एक टॅगलाईन ठेवलेली आहे. त्यामुळं तो होणारा मोर्चा आहे तो प्रचंड मोठ्या पद्धतीनं आम्ही तो मोर्चा घेतोय आणि या मोर्चामध्ये आमच्या मातंग समाजाचे आमदार माननीय अमित गोरखे साहेब, दलित महासंघाचे संस्थापक माननीय मच्छिंद्रजी सकटे सर, शंकरभाऊ तडाखे, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सून माई सावित्रीबाई साठे, तसेच त्यांचे नातू माननीय सचिनभाऊ साठे, आझाद क्रांती सेनेचे राजेशभाई घोडे, तसेच शिवशाही व्यापार संघटनेचे युवराज दाखले, बाजीराव नाईक साहेब, पूजाताई देडे अशी बरीच मंडळी आमचे या मोर्चामध्ये बाहेरून येणार आहेत. या मोर्चामध्ये नगरसेवक, आजी माजी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख मंडळी आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं त्या मोर्चामध्ये उपस्थित होणार आहे. मुख्यमंत्री देखील 9 ऑगस्ट रोजी सांगली दौऱ्यावरती आहेत आणि त्यांचं साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमीत स्वागत आहे आणि या निमित्तानं मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की गेली 2 वर्ष झालं आपण बदर समिती स्थापन करून राज्यामध्ये बदर समितीकडून अहवाल आपण घेतलेला आहे आणि 1 ऑगस्ट 2024ला जो सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल आहे, निर्णय आहे, त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि अण्णाभाऊंच्या जन्मभूमीत आपण आलात
वाटेगाव या ठिकाणी आपण अण्णाभाऊंच्या घरी जाऊन भेट द्यावी आणि त्या ठिकाणी आपण उपवर्गीकरणाची घोषणा करावी असं या ठिकाणी या निमित्तानं मी बोलतो.